मुंबई के बोरीवली पूर्व स्थित सावित्रीबाई फुले अस्पताल में महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन के उपलक्ष्य में निःशुल्क ब्रेस्ट कैंसर स्क्रीनिंग एवं जन जागरूकता शिविर का सफल आयोजन किया गया। कार्यक्रम का शुभारंभ विधायक संजय उपाध्याय ने फीता काट कर किया। इस अवसर पर उन्होंने महिलाओं से समय समय पर स्वास्थ्य जांच कराने और कैंसर के प्रति जागरूक रहने की अपील की। यह शिविर भाजपा वार्ड क्रमांक 13 की नगर सेविका रानी त्रिवेदी के नेतृत्व में बृहन मुंबई महानगर पालिका के सहयोग से आयोजित किया गया। शिविर में बड़ी संख्या में महिलाओं ने निःशुल्क ब्रेस्ट कैंसर स्क्रीनिंग कराई और विशेषज्ञ डॉक्टरों से स्वास्थ्य संबंधित परामर्श प्राप्त किया। आयोजन का उद्देश्य महिलाओं में स्वास्थ्य के प्रति जागरूकता बढ़ाना और समय पर जांच के माध्यम से गंभीर बीमारियों की रोकथाम करना था। यह जनहितकारी स्वास्थ्य शिविर महिलाओं के बीच काफी सराहा गया और सफलतापूर्वक रानी त्रिवेदी के नेतृत्व में संपन्न हुआ। लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचा वाढदिवस आहे। त्या निमित्ताने मुंबईच्या 227 वार्डामध्ये त्यांच्या लाडक्या बहिणीसाठी ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प आयोजित केला आहे। इथे आमच्या नगरसेविका रानी द्विवेदी यांनी या कॅम्प सोबत बीपी, शुगर, फुल बॉडी हेल्थ चेकअप, त्यासोबत HIV सुद्धा आणि कुठलं इन्फेक्शन असेल त्याचं सुद्धा टेस्टिंग करण्याचं नियोजन केलं आहे। सुंदररित्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये हा शिबिर चालला आहे। मी आमचे लाडके मुख्यमंत्री विकास पुरुष देवाभाऊ यांना बोरीवलीकरांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो। लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवाभाऊ आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांनी नेहमीच आवाहन केलंय की बॅनर लावायचा नाही पण सेवा करा। तर हे सेवा करण्यासाठी लाडक्या बहिणींचा आज इथे प्री ब्रेस्ट कॅम्प शिबिर लावलं आहे आणि यामध्ये आताच आमच्या आमदार साहेबांनी उद्घाटन केलं संजयजींनी आणि या सगळ्या सुविधा आज महिलांना इथे प्रोव्हाइड झाल्या आहे। ह्याच्यानंतर देव न करो पण कोणाला काही डिडक्ट झालं तर याच्या समोरची पण ट्रीटमेंट त्यांना फ्री ऑफ कॉस्ट त्या महिला भगिनींना होणार आहे। तर म्हणून आमच्या सगळ्यांच्या वतीने आमच्या आमदार संजय उपाध्यायजी यांच्या वतीने देवेंद्रजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। दीर्घायू राहो आणि असंच महाराष्ट्र आणखी उंचावो एवढीच याच प्रसंगी आम्ही कामना करतो। धन्यवाद।